झालं तरी काय? अरे काय झालं? तुम्ही दोघे सकाळी नव्हतात. मी आणि श्याम्या प्रकाश बरोबर खेळत होतो, तर गडी हाराचं नावच घेत नव्हता. आता प्रकाश बरोबर खेळायचं म्हणजे हारायचंच. अरे तूच तर म्हणला होता ना माझ्या बरोबर हारण्यात सुद्धा मजा येते. मग आता काय झालं? खेळ की. अरे हारण्यात मजा येते म्हणजे आम्हाला बी जिंकवती, तू जिंकायचं. मग आता जिंकण्यासाठी तरी खेळावंच लागत. काय घाबरतो मग? खेळ की. तुझीच इच्छा होती ना. तुम्ही सगळे काय म्हणले खेळायला ये. आता आलोय तर का खेळ ना, खेळा. घाबरतोय का? ठीक आहे ना. चल. घाबरला, सकाळी हारलाय ना. याचा असेल त्याचं. काय तुझं दाखव. पत्ते उघड रे. देवा, त्याच्यावर पहिल्यांदा हरण. काय तुझ्याकडे सारं जिंकलो पहिल्यांदा. स्वामी, असं कसं झालं? प्रकाश भाऊ, काय झालं? अस्वस्थ दिसताय. काय सांगू बाळप्पा, नशिबानच पेंट खाल्ली. सगळे पैसे हरलो. काय या वेळेला तुम्ही हरलात? अहो, स्वामींचं नाव घेतलं की इतके दिवस जिंकत होतो ना मी. मग आताच असं का झालं? बरं, येऊ मी. घरी बायको वाट बघत असेल. जा. स्वामी. बोल बाळ्या, काय सांगायचंय तुला? स्वामी, आज तो प्रकाश भेटला होता, पण आज त्याचा नूर काही वेगळाच होता. जुगारात हरला म्हणून खूप अस्वस्थ दिसत होता. जे व्हायचं होतं ते शेवटी झालं. ते कसं स्वामी? अरे तो हरणार होता हे तर नक्कीच होतं. स्वामी, पण तो हरला हे आधीच घडलं असतं तर? अरे म्हणजे पहिल्याच डावात तो हरायला हवा होता असं म्हणणं आहे का तुझं? तसं झालं असतं तर आमचा हेतू साध्य झाला नसता. जो संदेश आम्हाला त्याच्या मनावर ठसवायचा आहे तो आम्हाला ठसवता आला नसता. पहिल्यांदाच हरला असता तर ते साध्य झालं नसतं. प्रकाशचंही तसंच आहे. योग्य वेळी योग्य तो इशारा समजून त्यांनी आपल्या वागणुकीत बदल केला नाही तर वणव्यातून जावं लागेल त्याला. अहो, काय झालंय? एवढे अस्वस्थ का दिसताय? तुमचे डोळे पण बघा कसे तारवटल्यासारखे झालेत. काही होतंय का? डोकं वगैरे दुखतंय? थांबा, मी सुंठ आणि सांबर शिंग उगाळून आणते. थोडं लावलं म्हणजे बरं वाटेल. हा, आलेच मी. थांब शालका, मला काही झालेलं नाहीये. अहो, आणि जागरणाचं म्हणशील तर त्याचाही त्रास होत नाही मला. त्या जागण्याचं जर सार्थक झालं असतं ना ते जास्त बरं झालं असतं. म्हणजे काल नेलेले सगळे पैसे हारलोय मी. बघा, मी तुम्हाला सांगत होते ना, माझ्या मनात पाल चुकचुकतच होती. पुन्हा ते जुगाराकडे वळायची अवदसा तुम्हाला कुठनं आठवली कुणास ठाऊक. आणि त्यात जिंकायला लागल्यामुळे तुम्हाला आणखीनच गोडी वाटत होती त्याची. तूही असंच बोलतेस. मी सुद्धा म्हणजे? अजूनही कुणी काही बोललंय का तुम्हाला? बाळप्पा भेटले होते. हेही असंच काहीतरी बोलत होते. हो? अहो, बाळप्पा म्हणजे तर स्वामींचे अगदी जवळचे शिष्य.
त्यांनी सुद्धा परावृत्त केलंय तुम्हाला याच्यापासून. अहो आता तरी काय समजायचं ते समजून घ्या. सोडा हा पत्त्यांचा अवलक्षणी खेळ. ऐका माझं. माझी इच्छा नाहीये, पण आता तुम्ही एवढे सगळेजण सांगताय तर प्रयत्न करतो. बघू जमतंय का. स्वामी, तुमच्या कृपेमुळेच माझं घर, माझं छप्पर शाबूत आहे. सावकारानं जप्ती आणूनही केवळ तुमचं नामस्मरण करून खेळलेल्या पत्त्यातून पैसे मिळवून जप्ती टाळली मी. आज मी त्या सावकारा इतका श्रीमंत झालोय, सुखी झालोय. पण ही श्रीमंती अशीच टिकून राहावी, शालकाला मला दुसऱ्याकडं मोलमजुरी करावी लागू नये म्हणून मी इतके दिवस पाळलेला हा संयम सोडतोय. कारण पुन्हा बेघर होणं, लाचार होणं, दरिद्री होणं मला सहन होण्यासारखं नाही. स्वामी, तुम्ही आशीर्वाद दिला, कृपा केलीत. त्याच आशीर्वादाची, त्याच कृपेची पुन्हा गरज आहे. शालका, मला माफ कर, पण मला जुगार खेळण्याशिवाय दुसरा पर्याय दिसतच नाही ग. या 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 प्रकाशराव, वेळेवर आला तो. बसा बसा बसा. पैसे आणलेत ना? नाही, हात हलवत नाही ना. आला काय, काल रात्री हरलेत म्हणून म्हणलं. भरपूर आणलेत. जिंकले होते ना ते सगळे पैसे घेऊन आलोय मी. मला काय वाटलं? हा, चला वाटा पत्ते. वाट वाट. आता एवढ्या रोबाबद्दल आलेत. स्वामी समर्थ. लगेच आता काय बाबा, पैसे कमी आहेत. अरे हे था, हे हा. हे घे सगळे. समजेला. चल माझे बी समजे पैसे. हा चल, बोल. आता काय करणार? आता काय समलं समज. येतो. वाट 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 वाट. यातलाही गडी नुसता वाटत वर. नवीन घर बांधायला काढले. चल ते लावतो. हा वाट. घर लावतो. हा हा? हा. मग प्रकाशराव, आता काय? घर गेलं, शेतही गेलं, आता काय लावणार? माझ्या बायकोचे दागिनेत ते घेऊन येतो. ये 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 आलो ये. घेऊन. लवकर ये. आलो. अरे वा वा वा, घरच दागिने घेऊन आलाय. अरे आता जागा बी बदलून बसला. बघू आता तुरी जिंकतो का? अरे जिंकणारच. हा स्वामी, स्वामी होतं नव्हतं ते सगळं गेलेले. तर ते परत जर कमवायचं असेल एवढे दागिनेच माझ्याकडे. असं मला यश द्या स्वामी, यश द्या. चला वाडवर बघू जिंकायची सुरुवात याची. स्वामी, काय
झालं हे ना स्वामींचं नाव घे. मित्रा, दागिनेही गेले आणि तूही. असं कसं होईल? माझं घर आहे ना. तू मागास हारला की ते बी आम्हालाच. ते नवीन बांधायला घेतलेलं घर होतं. हे माझं राहतं घर आहे, ते लावतो मी. चाल. यश द्या स्वामी. आणि हारला कफल्लक झाला, कफल्लक. हे घर स्वामी काय केलं हे माझ्याशी? यश द्या म्हणून कळवळून विनंती केली तरी तुम्ही माझ्या माती अपयश मारलत का? सुरुवात तर किती छान करून दिली. माझ्या पाठीशी होतात, खूप जिंकू दिलत आणि आता पाठ फिरवलीत. अहो, आधीची परिस्थिती बरी, अशी वेळ आली माझ्यावर. आधी निदान घरदार तरी होतं, आता तर तेही गेलं. उद्याच्या उद्या मला हे घर सोडावं लागणार आहे. काय नाही, त्या घरात मी राहणार नाही, त्या घरात राहायचा तुम्हालाही काय अधिकार नाहीये. अहो 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 काय करताय तुम्ही? अहो असा वेडेपणा करू नका. तुम्ही स्वामींना घराबाहेर काढायला निघाला. अहो प्रकोप होईल स्वामींचा. प्रकोप? आता काय प्रकोप व्हायचा बाकी राहिलाय? यांच्यामुळं आपल्याला आपल्या घरातून बाहेर व्हावं लागतंय. आधी जिंकून दिलं आणि आता पाठ फिरवली. हे काही नाही. अगं, यांच्यावर अवलंबून राहून मी होतं नव्हतं ते सगळं पणाला लावलंय आणि सगळं गमावून बसलोय यांच्यामुळं. अहो काय बोलताय तुम्ही? स्वामींवर नाही ते आरोप करताय. आज आपल्यावर जो काही प्रसंग आलाय ना, त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. तरी मी तुम्हाला कितीतरी वेळा बजावत होते, पण नाही ऐकलं तुम्ही माझं. स्वामी कधीच चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाहीत. ऐका माझं. तुमच्या हातून ज्या काही चुका झाल्यात त्या स्वामींनी तुम्हाला दाखवून दिल्यात. असा तरी धडा घ्या यातून. आता तरी सुधारा. स्वामींची माफी मागा. ऐका माझं. हे काय करतील? त्या फक्त मोडणं आणि विस्कटणंच माहितीये, घडवणं नाही काही. माफी बिफी नाही. जा विचारणार यांना का वागलत माझ्याशी तुम्ही, ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. ठीक आहे, पण ते द्या इकडे. स्वामी, मला तुमच्याशी काही बोलायचंय नाही, विचारायचंय. बघा माझ्याकडं. काय दुर्दशा झाली माझी, काय परिस्थिती ओढवली माझ्यावर. बर्बाद झालोय मी, बर्बाद. आणि असं जर बर्बादच करायचं होतं तर मग मला यश दिलं कशासाठी सांगा ना. तुमचं नाव घेऊन मी पत्ते खेळत होतो आणि त्यामुळे जिंकत होतो, पण फक्त सुरुवातीला जिंकत राहिलो, नंतर फक्त हरतच गेलो. एकाएकी असं का झालं स्वामी? का तुमची कृपा माझ्यावरनं नाहीशी झाली सांगा ना. का भक्तांची अशी परीक्षा पाहायला तुम्हाला गंमत वाटते? प्रत्येक काम करताना सुरुवातीला तुमचं नाव घेत होतो मी. माझ्या भक्तीत मी कुठे कमी पडलो सांगा. मग माझ्या आयुष्याचा असा खेळ खंडोबा का केलात सांगा स्वामी, सांगा. आम्हाला जाब विचारतोयस तू? आम्ही तुला जुगार खेळायला सांगितलं होतं. जुगार हे एक व्यसन आहे. त्या व्यसनाच्या विहिरीत उडी मारलीस स्वतःच्या मर्जीनी, आणि आता जीव गुदमरायला लागल्यावर त्याचं खापर आमच्या माती फोडतोयस. आम्ही हे खपवून घेणार नाही. अरे, क्षणिक मोहाच्या पायी त्या जुगारासारख्या व्यसनाला बळी पडलास. झटकन श्रीमंती मिळवायच्या मागे पडलास. कष्टाकडे पाठ फिरवलीस. अरे, कष्ट करून पैसा कमवायचं सोडून या जुगाराच्या नादी लागून झटपट पैसा मिळवायला लागलास.
आणि त्यात आम्ही तुला सहाय्य करावं अशी अपेक्षा करतोस? एका फटक्यात श्रीमंत झालास त्यावेळी मजा वाटत होती तुला, आणि आता भिकेचा कटोरा हाती आला तर त्याचं खापर आमच्यावर फोडतोस? लक्षात ठेव, जो नशिबावर अवलंबून असतो त्याच्या पाठीशी आम्ही कधीही उभे राहत नसतो. जो कष्ट करतो, प्रामाणिकपणे जीवन जगतो, त्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो. काय रे, तुझी मजल इथपर्यंत गेली की आमच्या चरणांना पैसे लावून, पत्ते लावून तुला या जुगारात पैसा मिळाल्यावर सुख वाटत होत, आज नाही वाटत तुला? आम्ही तुला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न केला, सुधारला नाही. या जुगाराच्या व्यसनात अधिकाधिक रुतत गेलास. अरे, पुराण कालापासून चालत आलेलं आहे. युधिष्ठिराला द्यूताच्या नादापायी महाभारत घडलं. अरे, भल्या भल्यांचं वाटोळ झालंय या व्यसनापायी. लक्षात ठेव, व्यसनापायी कुणाचाही विकास होत नसतो, विध्वंस मात्र होतोच होतो. आता तरी आलं का तुझ्या लक्षात? हो स्वामी, कळलं स्वामी, कळलं. मला माफ करा. मी परत त्या जुगाराच्या वाटेला जाणार नाही स्वामी. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. हो, अरे त्यासाठीच तर बसलो आहोत आम्ही इथे. तू आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होता. आता स्वतःच्या कष्टाच्या कमाईनी स्वतःच घर बांधून होईस्तोवर तुमची राहण्याची व्यवस्था इथे केली जाईल. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.